श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, तुमचं आमच्या चॅनलला स्वागत आहे. आजचा आपला दिवस आहे गुरुपुष्पामृत 2026 या गोष्टीवर बोलायचं आहे. आजचा आपला गुरुवार 23 एप्रिल 2026 रोजी गुरुपुष्पामृत योग आहे. गुरुपुष्पामृत योग हा असाच एक योग आहे. हा योग वारंवार येत नाही. या योगानिमित्त सोने खरेदी करण्यासाठी ग्राहक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. म्हणजेच आजचा आपला गुरुवार आहे. आज जास्त आपल्याला सोन्याच्या दुकानामध्ये गर्दी दिसेल. का बरं? कारण अशुभतेपासून वाचण्यासाठी गुरुपुष्पामृत योग श्रेष्ठ आहे असे मानले जाते. मित्रांनो, यशाच्या प्राप्तीसाठी गुरुपुष्पामृत योगदिनी कोणत्याही नवीन कार्याचा आरंभ केला जातो. नव्या व्यापाराची सुरुवात करणे, नवे काम हाती घेणे, बंद पडलेले काम सुरू करणे असे केल्यास मोठे यश प्राप्त होते असे सांगितले जाते. गुरुवारी पुष्प नक्षत्र आले तर या दिवशी गुरुपुष्पामृत योग होतो. हा योग सर्व कार्यांसाठी अतिशय शुभ मानला जातो. या योगावर सोने खरेदी केले असता त्याची वृद्धी होते अशी मान्यता आहे. गुरुवार 23 एप्रिल 2026 म्हणजे आज गुरुपुष्पामृत योग रात्री 8:57 पासून ते पहाटे 6:17 पर्यंत असणार आहे. गुरुवारी धार्मिक कार्ये करणे अत्यंत उत्तम मानले जाते. गुरुपुष्पामृत योग वारंवार येत नाहीत. पुष्पाचा अर्थ असा आहे की पोषण करणारा. काय? पोषण करणारा, तसेच शक्ती देणारा आणि ऊर्जा देणारा. पुष्पाचे आधीचे नाव तीर्ष्य असे. म्हणजे काय बरं? तर याचा अर्थ असा आहे की शुभ, सुंदर, सुख संपदा देणारा. जाणकारांच्या मते पुष्प नक्षत्र अतिशय शुभ आणि कल्याणकारी आहे. ऋग्वेदात पुष्पाला तिष्य म्हणजे मंगलदायी किंवा मांगलिक तारा असेही म्हणतात. गुरुवारी गुरुपुष्पामृत योग आल्यामुळे आवर्जून श्री स्वामी समर्थ महाराजांचे स्मरण करावे. गुरुपुष्पामृत योग असेल त्यावेळेस स्वामींचे नामस्मरण करावे. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा शक्य तितका जप करावा. स्वामींचा तारक मंत्र म्हणावा असे सांगितले जाते. गुरुपुष्पामृत योगाचे फार महत्त्व आहे. या दिवशी हाती घेतलेल्या कामामध्ये यश मिळवायचे असल्यास आपल्या कुलदेवतेचे मनोभावे पूजा करणे शुभ फलदायक ठरते असे सांगितले जाते. गुरुपुष्पामृत योगात लक्ष्मी देवीचे विशेष पूजन केले जाते. या दिवशी केलेले लक्ष्मीपूजन सुद्धा अत्यंत शुभ आणि लाभदायक मानले जाते. गुरुपुष्प नक्षत्र अतिशय शुभ मानले जाते. या दिवशी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काही उपाय केले जातात. या दिवशी लक्ष्मी देवीची विशेष पूजा सुद्धा केली जाते. शक्य असेल तर कमळाचा उपयोग करून तयार केलेली माळ वापरून ओम श्रीम ह्रीं दारिद्र्य विनाशिष्य धनधान्य समृद्धी देही देही नमः हा मंत्र 108 वेळा म्हणावा. घरच्यांनी सगळ्यांनीच एकत्र बसून ऐकावा तरी चालेल. गुरुपुष्पामृत योगाच्या दिवशी शुभ योगात आपला जो घराचा मुख्य दरवाजा असतो त्या दरवाजावर स्वस्तिक चिन्ह लावणे हे सुद्धा अत्यंत शुभ असते. असे केल्यामुळे माता व लक्ष्मी घरात वास करते असे मानले जाते. तसेच या दिवशी सकाळी आणि सायंकाळी म्हणजे 3 संजेच्या वेळीला देवी लक्ष्मी समोर तुपाचा दिवे लावणे अत्यंत शुभ मानले जाते. या दिवशी म्हणजे आजचा आपला गुरुवारी या दिवशी तांदूळ, मसूर, खिचडी, बुंदीचे लाडू इत्यादी सेवन करणे आणि दान करणे शुभ मानले जाते. या दिवशी जर कोणी जास्त काळ पैसे गुंतवले तर त्याला भविष्यात चांगले फळ मिळते
अशी सुद्धा मान्यता असल्याचे सांगितले आहे. अभ्यास सुरू करणे, घर बांधणे, नवीन काम सुरू करणे, नवीन व्यवसाय सुरू करणे, गुंतवणूक करणे शुभ मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार पुष्प नक्षत्राला सर्व नक्षत्रांचा राजा देखील म्हटले जाते. या दिवशी देवाची पूजा अर्चा केल्याने व्यक्तीला जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश मिळते अशी मान्यता आहे. पुष्प नक्षत्राचा स्वामी ग्रह शनी असल्याने शनीची सुद्धा कृपादृष्टी मिळवण्याची ही उत्तम संधी असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आजचा दिवस हा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे असं तुम्हाला मानायचं आहे. तर मित्रांनो, आजच्या घडीला शनी गुरुचे सात्विक असलेल्या मीन राशीत आहे. त्यामुळे कुंभ, मीन आणि मेष या राशींची 7.5 सुरू आहे बरं का. 7.5 शनिडिया म्हणजेच अडीअडचणी, शनी महादशा, शनीची अंतर्दशा सुरू असलेल्यांनी शनीशी संबंधित उपाय करावेत. तर ते कोणते? तर शनीशी संबंधित वस्तूंचे दान करावे, हनुमंताचे नामस्मरण करावे, मंत्राचा जप करावा, शनी स्तोत्र बोलावे, शनी मंत्र यांचा आवर्जून यथाशक्ती जप करावा असे म्हणतात. गुरुवार या दिवसावर गुरुग्रहाचा अंमल असल्यामुळे गुरुग्रह मजबूत करण्यासाठी गुरुशी संबंधित मंत्रांचे जप, गुरुचे उपाय, गुरुशी संबंधित वस्तूंचे दान अवश्य करावे. गुरुपुष्पामृत योग पूजा, मंत्रतंत्र, संकल्प, साधना, जप करण्यासाठी उत्तम आहे. गुरुपुष्प योगादिनी गुरुमंत्र देणे उत्तम असते. गुंतवणुकीसाठी हा योग फायदेशीर मानला गेला आहे. गुरुवारी गुरुपुष्पामृत योग जुळून आला असून या दिवशी पंचमहापुरुष यापैकी एक मानला गेलेला मालव राजयोग जुळून येत आहे. तसेच शुक्र ग्रह स्वराशीत म्हणजेच वृषभ राशीत असणार आहे. तर सूर्यग्रह उच्च राशीत म्हणजेच मेष राशीत असणार आहे. तसेच या दिवशी गंगा समाप्ती असून गंगा पूजनाचा सुवर्ण योग जुळून आला आहे. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओतून तुम्हाला असं सांगण्यात येत आहे की आजचा वार म्हणजे आजचा गुरुवारी 23 एप्रिल रोजी गुरुपुष्पामृत योग आहे. तर अशा वेळी वरील सांगितलेल्या 3 गोष्टी आचरणात आणा. तुमचं कल्याण वर्षभर कल्याण होईल, सुखसमृद्धी येईल, निगेटिव्हिटी दूर होईल, घरात पॉझिटिव्हिटी येईल, मनातमध्ये सुद्धा निगेटिव्हिटी दूर होईल. सर्व काही चांगलं मुहूर्त आहे. त्यामुळे ह्या दिवशी भांडण तंटा करू नये, निगेटिव्ह अशा गोष्टी करू नये. सर्व काही पॉझिटिव्हिटीने विचार करा आणि सगळ्या गोष्टी खरेदी करा. अशीच माहिती जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर कृपया माझ्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला असल्यास एक लाईक करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.